हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर गाइज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गावाकडचा म्हणजे कोकणाकडचा। मी आहे कोकणाकडचा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव माझं। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हापूस आंबा हा प्रसिद्ध असतो ह्या सीझनमध्ये। तर आमचे भाऊ आदेश सोगम यांचे मित्र सिद्धार्थ सुर्वे म्हणून तर हे हापूस आंबा सप्लायर्स आहेत। तर त्यांनी हापूस आंबा पुण्यामध्ये सप्लाय करायसाठी आणलेला आहे। तर तो एक दोन चार पेटी आपल्या रूममध्ये, म्हणजे आदेश त्यांचा मित्र असल्यामुळे त्यांनी 2-4 पेटी इथे स्टोअर केला, म्हणजे इथे आणून ठेवला आहे। म्हणजे कोणाला लागला तर तो आपल्याला म्हणजे इथून नेता येईल आणि सोयीस्कर पडेल म्हणून त्यांनी इथे आणून ठेवला आहे। आज मी तुम्हाला हापूस आंबा दाखवणार आहे। आमच्या कोकणाकडचा जो सुप्रसिद्ध हापूस आंबा असा मानला जातो, तर तो आंबा आज मी तुम्हाला दाखवतो। तर गाइज, पाहू शकता तुम्ही, ही 1 डझनची पेटी आहे। एका डझनमध्ये 12 आंबे असतात आणि हा पूर्णपणे परिपक्व असा हा माल आहे। इथे सूर्यभाऊंनी इथे आता कसं एक पेटी आणली, त्याच्यानंतर मग डिवाइड पण केलेले आहेत। 1 डझन पाहिजे असेल कोणाला, 2 डझन, तर असे इथे यांनी करून ठेवले आहे। जर तुम्हाला कोणाला जर हा आंबा हवा असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण हा आता पूर्णपणे परिपक्व आंबा आहे। आणि खास करून हापूस आंबा म्हणजे कोकणामध्ये जो तुम्ही ऐकला असेल हापूस आंबा मिळतो रायगडचा, देवगडचा, तर तो हाच आंबा आहे। पाहू शकता तुम्ही। तर गाइज, तुम्हाला मी आता दाखवला हापूस आंबा। हा आंबा खायला पण खूप भारी वाटतो आणि पूर्णपणे रसाळ आहे। आणि पाहू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये पण हा आंबा आहे। हा पूर्णपणे परिपक्व आंबा आहे। हा खास करून रत्नागिरीचा आंबा आहे। सर्वे भाऊंनी इथे सप्लाय करायसाठी आणला आहे आणि तो त्यांच्यामुळे आज आम्हाला पण नाही का टेस्ट करायला मिळाला त्यांच्याकडचा, म्हणजे रत्नागिरी। मी आहे राजापूरचा। राजापूरमध्ये थोडी टेस्ट वेगळी असते आणि रत्नागिरीमध्ये नाही का ज्यांनी आता सप्लाय केलेला आंबा हा पाहू शकता, हा पण आंबा आहे। ह्याच्यामध्ये पण थोडीशी टेस्ट वेगळी आहे, पण हा आंबा खूप भारी आहे। आम्ही खाल्ला, आदेशमुळे मला पण खायला मिळाला। याची टेस्ट आणि ह्याचा जो रस आहे खूप भारी, म्हणजे खूप भारी। जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि जसं असं काही नाही पेटीज घ्यायला लागेल, 1 डझन पण मिळू शकतो, 2 डझन पण मिळू शकतात। जशी तुमची ऑर्डर असेल तसं तुम्हाला तो घरपोच सेवा पण आहे। सूर्यभाऊंनी घरपोच सेवा ठेवली आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि हा आमचा हापूस आंबा, हापूस आंब्याचा जो आस्वाद आहे तो ह्या सीझनमध्ये नक्की घ्या। तर गाइज, ही एक पेटी 6 डझनाची आहे आणि एका पेटीची किंमत आहे 3000 रुपये। जर कोणाला सेपरेट 1 डझन पाहिजे असेल, 2 डझन पाहिजे असेल तर 1 डझनाची किंमत आहे 500 रुपये। अशा प्रकारे घरपोच सेवा आहे। नक्की ह्या आंब्यांचा लाभ घ्या आणि कोकणाचा जो मेवा आहे हापूस आंबा, तर त्याचा आस्वाद घ्या। तर गाइज, या अशा प्रकारे गवताच्या पेट्या असतात आणि ह्याच्यामध्ये हा आंबा, हापूस आंबा ह्याच्यामध्ये भरून सप्लाय केला जातो। पाहू शकता तुम्ही। आता आपण यामधला आंबा आपण बाहेर काढून ठेवला आहे, कारण जास्त वेळ जर ह्या पेट्यांमध्ये जर आंबा राहिला तर ह्या गवतामुळे आतमध्ये हीट असते ना, त्यामुळे आपण हा आंबा आता सध्या बाहेर काढून ठेवला आहे। गवताची हीट लागून जास्ती हीट झाल्यामुळे आंबा खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून हा आंबा आता आपण बाहेर काढून ठेवला आहे। गाइस, तुम्ही पाहू शकता हा आंबा आता आपण त्या गवताच्या पेटीमधून बाहेर काढला आहे आणि हा आंबा पूर्णपणे आता परिपक्व झालेला आहे। पाहू शकता त्याचा कलर तुम्ही पाहू शकता, बघा। हा आंबा आता रसाळ पूर्णपणे झालेला आहे आणि जास्ती वेळ जर आपण त्या पेट्यांमध्ये हा आंबा जर आपण ठेवला असता तर तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात।
म्हणून आपण तो आंबा आता पेट्यांमधून बाहेर काढून ठेवला आहे। सगळीच माणसं एक पूर्णपणे पेटी घेऊ शकत नाही, म्हणून सर्वांसाठी नाही का 1 डझनाचे 2 डझनाचे असे बॉक्स आपण सुर्वे भाऊंनी तयार केलेले आहेत आणि ह्या बॉक्समधून ते कोणाला 1 डझन पाहिजे असेल, कोणाला 2 डझन पाहिजे असतील तर अशा ह्या बॉक्समध्ये ते सप्लाय करतात। तुम्ही पाहू शकता याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे रत्नागिरी हापूस आंबा आणि हा आंबा रत्नागिरीहून त्यांच्या बागेतून आणलेला आहे। सुर्वे भाऊंची बाग आहे आणि त्या बागेतून हा आंबा त्यांनी घरून गावाकडून इकडे पुण्यामध्ये विकायला इकडे आणलेला आहे।